शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मणक्यांच्या आजाराबाबत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन. अस्थिव्यंगतज्ञ डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी यांची माहिती. मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशन आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने मणक्यांच्या विविध आजारांवर तपासणी आणि मोफत उपचार शिबिराचे आयोजन 10 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक शुक्रवारी करण्यात आले आहे, अशी माहिती अस्थिव्यंगतज्ञ उपचारशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी यांनी शुक्रवारी 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दिली आहे. काय सांगाल, शिबिर कसं आहे, किती दिवस सुरू राहणार आहे? आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्थिव्यंगोपचार विभाग आणि द स्पाईन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपला हा आता या वर्षाचा पहिला आणि या सिरीजमधला 5वं शिबिर आता सुरू होत झालेलं आहे. या शिबिरामध्ये आम्ही दर शुक्रवारी या मणक्याच्या आजारासंबंधित रुग्ण, मणक्याच्या आजारामध्ये बऱ्याच प्रकार येतात. त्याच्यामध्ये आपण त्याला स्लिप डिस्क म्हणतो किंवा मणक्यांचे मार म्हणतो किंवा वयोमानानुसार होणारे आजार आणि त्याच्यामुळे होणाऱ्या रेडिक्युलोपॅथी, ज्याच्यामुळे पायाची ताकद जाऊ शकते किंवा जाण्याची संभावना असते, अशा रुग्णांना आम्ही पूर्ण तपासणी करून साधारणतः त्यांना सर्जिकल ॲप्रोचने त्यांची शस्त्रक्रिया करून त्यांना आम्ही या शिबिराद्वारे त्यांना बरं करण्याचा प्रयत्न पूर्ण करत असतो. द स्पाईन फाउंडेशन हे एक मुंबईची मोठी ऑर्गनायझेशन असून डॉक्टर शेखर भोजराज हे त्याचे प्रवर्तक आहेत आणि आपल्या या संयुक्त विद्यमानाने जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच रुग्णांना याचा चांगला फायदा झाला आहे. मागच्या शिबिरातले आम्ही जवळजवळ 5 मेजर सर्जरी केल्या होत्या, ज्या अतिशय अवघड सर्जरी होत्या आणि ते 5ही रुग्ण आज आता त्यांचं पुनर्वसन होऊन ते पूर्ण त्यांचं आयुष्य नॉर्मलप्रमाणे जगत आहेत. आणि असे जे रुग्ण आहेत की ज्यांना मोठ्या सर्जरीज आपण अफोर्ड करू शकत नाही किंवा त्यांना तेवढा खर्च ते मानवला जाणार नाही, अशा सर्वसाधारण सगळ्या रुग्णांसाठी हे शिबिर अतिशय आश्वासक आहे. आणि या दृष्टीने आम्ही या सगळ्या पेशंटचं स्क्रीनिंग आपल्या 115 नंबरच्या OPDमध्ये सुरू केलेलं आहे आणि एक चांगला प्रतिसादसुद्धा मिळतो आहे. बऱ्याच अवघड शस्त्रक्रिया असतात, त्याच्यामध्ये टीमवर्क लागतं, त्याच्यामध्ये स्किल्ड मॅनपॉवर लागते आणि त्यानुसार त्याच्यामध्ये इम्प्लांटसुद्धा आमचे माननीय अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर सर आम्हाला उपलब्ध करून देत असतात. आणि हे जे कॉस्टली इम्प्लांट आहेत की जे ऐनवेळेस त्याचा खर्च एक सर्वसामान्य कुटुंब झेपू शकत नाही, पण इथे या शस्त्रक्रियेद्वारे आम्ही पूर्णपणे मोफत ही शस्त्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या द्वारे केली जाते. आणि द स्पाईन फाउंडेशन यांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग आम्हाला मिळत राहतो. आणि आपल्याकडे नुकतंच जे माननीय अधिष्ठातांनी साधारणतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला फक्त UG नाही तर PGचं पण स्टॅटस मिळवून दिलेलं आहे. आणि आम्हाला आता MS आर्थो करणारे 3 विद्यार्थी या वर्षापासून जॉईन होणार आहेत. तर असं पदव्युत्तर शिक्षण देणारी संस्थासुद्धा एक जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या दृष्टीने नावारूपास येत आहे. आणि असे शिबिर घेऊन येणाऱ्या जे मोठे जे डॉक्टर्स तयार होतात त्याचा पायाभूत सुविधा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातनं निर्माण होत आहे. सर, किती तारखेपर्यंत ही तपासणी सुरू असणार आहे? साधारणतः आम्ही 8 फेब्रुवारीला हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि 8 फेब्रुवारीच्या अगोदर दर शुक्रवारी आम्ही मणक्याच्या नेहमीप्रमाणे सगळेच पेशंट, पण मणक्यांचे सगळ्या पेशंटची यादी आणि तपासणी करून स्क्रीनिंग करून त्यांचा मोबाईल नंबर घेऊन आम्ही त्या सगळ्यांना काउन्सिलिंग करून त्यांना आम्ही त्या दिवशी बोलवणार आहोत.